आदरणीय पी.जी. भोसले गुरुजींचा परिवार या ठिकाणी आलेला आहे. खरं पाहता पी.जी. भोसले गुरुजींचं भोसले परिसरावर विशेष असं प्रेम. माझं नाव ॲडव्होकेट अजय विलास बोलकर. मी 2006-2005 साली शिबिर केलेला आहे. आमचे गुरुवर्य गुलाबोहळ गुरुजी यांची भोसले गावामध्ये नांदणा नावाची बेकरी होती आणि त्या बेकरीमध्ये गुलाबोहळ गुरुजी हे सचिव आणि पी.जी. भोसले गुरुजी त्यांची एकत्र कमिटी. त्यामुळे वारंवार पी.जी. भोसले गुरुजींचं येणं भोसले परिसरामध्ये होतं आणि त्यावेळेस आमची वारंवार सातत्याने चर्चा चालायची आणि त्यांची फार मोठी इच्छा होती की ह्या परिसरामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे ज्या शाखा आहेत त्या मोठ्या प्रमाणात ओपन होत नाही. लोकांची कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि निश्चितच एक 4 वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी गुलाबोहळच्या मुलाचं निधन झालं. त्यांच्या पुण्यनंतर दिनाच्या निमित्तानं कृषी भोसले गावातील बुद्धविहार ट्रस्ट या ठिकाणी आले होते. त्यावेळेस गुलाबोहळ गुरुजी वारलेले होते आणि त्यांचा मुलगाही वारलेला होता. पण मी त्या ठिकाणी होतो आणि गुरुजींनी मला विचारलं काम कसं चालू आहे भारतीय बौद्ध महासभेचं. तर थोडंसं काम भारतीय बौद्ध महासभेचा आमचा टप्पा झालेलं होतं. पण निश्चितच गुरुजींना त्या ठिकाणी आशावाद व्यक्त केला होता. गुरुजी